नमस्ते. गणगण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. जुन्या नवीन देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. तर अशाच या स्वादिष्ट रुचकर रेसिपी तर पाहायच्या असतील तुम्हाला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. आणि माझ्या जर इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर मला लगेचच कमेंट करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा पौष्टिक पराठा. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय. मी इथे एक मोठा बोल भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे, स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे, थोडासा ओवा घेतला आहे आणि एक उकडलेला बटाटा हे मॅश करून घ्यायचं आहे. आणि आता आपण वरचं हे आवरणाचं पीठ आहे ते आधी करून घेऊया. आणि आतमध्ये स्टफिंग काय करायचंय ते पाहण्यासाठी माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आता मी याच्यामध्ये हे बोलभर गव्हाचं पीठ घेते, त्याच्यामध्ये हे स्वादानुसार मीठ घ्यायचं आणि हा ओवा असा हातावर क्रश करून घ्यायचा आहे. आणि हा उकडलेला बटाटा आहे, हा किसणीवर किंवा याच्यात हे करून पूर्ण यांच्यातनं काढून घेतला तरी चालेल. मी आता हा असा किसणीवरनं काढून घेते. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ तिंबून घ्यायचं आहे. तर आधी मी सगळं हे मिक्स करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता हे पाणी घालून आपल्याला तिंबून घ्यायचं आहे. घट्ट गोळा तिंबायचा आहे, सैलसर नाही ठेवायचा. थोडीशी चिमटभर हळद पण टाका, मी मगाशी सांगायची विसरले, त्याने कलर छान येतो पराठ्याला. हे असा मऊसूद गोळा मी तिंबून घेतलाय. आता हा 10 मिनिटाकरता मी झाकून ठेवते. इथे मी पाव किलो कोबी आहे, तो असा मिक्सर मधनं फिरवून घेतला. आता हा आपण असं छान हातात धरून पिळून त्याचं पाणी काढून टाकायचं आणि तो फोडणीला टाकायचा आहे. तर फोडणी करण्यासाठी मी इथं पॅन वर ठेवला आहे गॅसवर. पहा आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. मोहरी, जिरं, हिरवी मिरची. हिरवी मिरची एकच घेतली आहे मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर, लसण आल्याची पेस्ट, हळद, हिंग. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता कोबी असं पिळायचं, पाणी काढायचं आणि टाकून घ्यायचं त्याच्यात. बटाटा पण इथे हे 3 बटाटे होते ते किसून घेतले आहेत, उकडलेले बटाटे होते ते पण आता याच्यामध्ये टाकून घेते. थोडीशी जिरे पावडर, धना पावडर टाकली आहे, त्या हिशोबामध्ये हे लाल तिखट आणि हे मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला छान वाफ काढून घ्यायची. हे पहा छान भिजलंय आपलं हे पीठ. भरायचं पुरण आहे, हे सुद्धा छान आपण थंड करून घेतलं आहे. आता आपण याचा पराठा बनवूया. हे पहा ह्याची अशी पारी घेऊन करून तुम्ही त्यात ते पुरण भरून पण करू शकता, किंवा मी आता काय करते थोडं पातळ होण्यासाठी म्हणून असं आधी लाटून घेते
आणि याच्यामध्ये पुरण भरून घेते. असं आपण सगळं पॅक करून घ्यायचं आहे. आणि हे जास्तीचं जे पीठ आहे हे काढून टाकायचं आहे. आणि पराठा करताना असं सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आतलं जे पुरण आहे ते पूर्ण सगळं पराठाभर पसरतं. हा लाटून झालाय. आता आपण हा शेकून घेऊया. आता दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया. हे पहा, आता हा छान फुगतो आहे. थोडस तेल लावून घ्यायचं याला आणि दोन्ही बाजूनी असा छान शेकून घ्यायचा आहे. तर बाकीचे पण पराठे मी असेच करून भाजून घेते. हे पहा, हा सुद्धा कसा छान टम्म फुगलाय. हे पहा कसा मऊ लुसलुशीत झालाय. हे पहा कसा मऊ लुसलुशीत पराठा झालेला आहे. आणि हा या टोमॅटो सॉस बरोबर खायचा आहे. या टोमॅटो सॉसची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. जरूर जरूर पहा. चला, तर आवडली का माझी ही रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला, तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला, तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.